नमस्कार. खानदेशी चवमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आपण सणावाराला किंवा पाहुणे मंडळी घरी येत असली तर आवर्जून गोडाचा पदार्थ बाजारातून विकत आणतो. त्यातीलच एक म्हणजे श्रीखंड. तर आज आपण बाजारातून विकत न आणता घरच्या घरी श्रीखंड कसं तयार करायचं ते बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. श्रीखंड तयार करण्यासाठी मी इथे अर्धा किलो दही घेतलेला आहे. तर सर्वप्रथम आपण दह्यापासून चक्का कसा तयार करायचा ते बघूया. त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलं आहे. त्यावर एक कोणतीही तुमच्याकडे चाळणी असेल ती घ्या. मी इथे पुरणाची चाळणी घेतली आहे. आता यावर एक सुती कापड किंवा रुमाल ठेवायचा आणि यात संपूर्ण दही ओतून घ्यायचं. आता कापडाच्या सर्व बाजू एकत्र करून या दह्यातील जितकं शक्य असेल तितकं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर घट्ट अशी गाठ मारून साधारण 4 ते 5 तास असंच ठेवून द्यायचं आहे. तुम्ही खुटीला सुद्धा टांगून ठेवू शकतात. असं केल्याने दह्यातील उर्वरित पाणी निघून जातं आणि घट्ट असा चक्का आपल्याला तयार मिळतो. 4 ते 5 तास झालेली आहेत. तुम्ही बघू शकतात संपूर्ण पाणी खाली भांड्यात जमा झालेलं आहे. आपण आता हे उघडून बघूया. बघू शकतात किती मस्त आपला चक्का तयार झालेला आहे. अगदी पनीर सारखाच घट्टसर दिसत आहे. श्रीखंड तयार करण्यासाठी अशा पद्धतीचा घट्टसर चक्का तयार होणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळेच आपलं श्रीखंड मस्त क्रीमी तयार होतं. त्यानंतर मी इथे 4 ते 5 चमचे दुधामध्ये केसर काड्या भिजू घालत आहे. यामुळे श्रीखंडला कलर खूप छान येतो. श्रीखंड एकदम मऊसूत आणि त्यात काही गाठी कुठड्या राहू नये म्हणून तयार केलेला चक्का आपण पुरण चाळणीने गाळून घेतो. अगदी त्याच पद्धतीने चक्का सुद्धा गाळून घ्यायचा आहे. काही जण चक्का मिक्सरमध्ये फिरवून घेतात, पण त्यामुळे चक्क्याला पाणी सुद्धा सुटू शकतं. म्हणून अशा पद्धतीने चक्का चाळणीने गाळून घ्यायचा आहे. म्हणजे श्रीखंड एकदम मऊसूत तयार होतं. एकदा का चक्का तयार झाला की अगदी 5 मिनिटात आपलं श्रीखंड तयार होतं. इथे आपला चक्का गाळून झालेला आहे. आता पुढच्या 5 मिनिटात आपलं श्रीखंड तयार होईल. आता यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर घालत आहे. लक्षात घ्या इथे पिठी साखरच घालायची आहे, कारण ती लवकर मिक्स होते. साखरेचं प्रमाण हे आपण जे दही घेतलं आहे ते किती आंबट आहे यानुसार घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि अर्धा चमचा जायफळ पावडर घालायची आहे. यामुळे श्रीखंडला मस्त टेस्ट येते. आता आपण केसर भिजू घातलं होतं ते घालायचं आहे. तुम्हाला केसर घालायचं नसेल तर साधं दूध जरी घातलं तरी चालेल. आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. केकचं बॅटर आपण ज्या पद्धतीने फेटून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे श्रीखंड फेटून घ्यायचं आहे. म्हणजे छान मस्त मऊ टेक्स्चर आपल्या श्रीखंडला येतं. बघू शकतात इथे आपलं श्रीखंड तयार आहे. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार यामध्ये सुकामेवा घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण अर्धा तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. बघू शकतात अगदी मस्त क्रीमी आपलं श्रीखंड इथे तयार झालेलं आहे. मंडळी, मार्केटमधून श्रीखंड आणण्यापेक्षा माझ्या या पद्धतीने श्रीखंड तयार करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.